छत्रपती संभाजीनगर शहरालाही पाणी टंचाईच्या भीषण झळा बसू लागलेल्या आहेत। सातारा देवलाई परिसरामध्ये महापालिकेकडून अद्याप पाणी पुरवठा केला जात नाहीये। त्यामुळे वॉलमधून लिकेज होणाऱ्या पाण्यावर सातारा देवलाई परिसरातील हजारो लोक आपली तहान भागवत आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळाई परिसरात महापालिकेकडून अद्याप पाण्याचा पुरवठा केला जात नाही आणि त्यातच भीषण दुष्काळ पडलेला आहे। त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना या वॉलवरती पाणी भरण्यासाठी यावं लागतं। आपण बघू शकता की आपल्या समोर महापालिकेची जी मुख्य शहरामध्ये गेलेली पाईपलाईन आहे त्याचा या ठिकाणी वॉल काढण्यात आलेला आहे आणि वॉलमधून जे पाणी लिकेज होतंय त्या लिकेज पाण्यावरतीच या सगळ्या लोकांना आपली तहान भागवावी लागते। या ठिकाणी हे जे कॅन आणून ठेवलेली आहेत हे रात्रभर अशाच स्वरूपाचे कॅन नागरिक या ठिकाणी आणून ठेवतात आणि या ठिकाणावरून हे पाणी भरून आपली पाण्याची गरज ते भागवत असतात। इथे कुठलाही पाण्याचा पुरवठा केला जात नाही आणि त्याचबरोबर टँकरचं पाणी विकत घेणं शक्य नसल्यामुळे रात्रभर दिवसभर थांबून अशा पद्धतीने या ठिकाणी यांना पाणी भरावं लागते। या दोन मुली बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अशा मुलींना सुद्धा या ठिकाणी पाणी भरण्यासाठी यावं लागतंय आणि या वॉलवरती पाणी भरावं लागते। एक काका आहेत जे पाणी भरण्यासाठी आलेले आहेत। कुठून आलेत काका तुम्ही? सोन्यानगर मधून। पाणी आहे का तिकडे? नाही ना, पाणीच नाही ना प्यायला। मग पाणी असतं कशाला आलं असतं तिकडं? मग पाणी किती वेळ लागतो इथं पाणी भरायला? रात्री पण यावं लागतं? 3-3 घंटे बसावं लागत आम्हाला। नंबरा खाली भरावं लागत नाही। 3-3 घंटे बसावं लागत आम्हाला। जसं भरावं लागतं नंबर। रात्री पण यावं लागतं? रात्री 12-1-2 वाजता चालूच आहे। कॅमेरामन अमित अडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।